मित्रांनो शेवटची पोली आहे बघा. ही मसाला वगैरे बसायला लागतं ना, त्यासाठी असे गॅप करा, साईडने धार मारायला. बघा बघा मित्रांनो, लसूण टाकलाय आणि असतं आपणच काहीतरी उलाढाल्या. मसाला आहे मित्रांनो, मसाला पहिला सुकाच कालवायला लागतं. परत एकदा मीठ टाकल्यावर मिक्स करून घेते बघा आई. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज शेवटचा वर्ष आहे मित्रांनो, आणि शेवटची सुद्धा तारीख आहे, 31 तारीख आहे डिसेंबर 2024. तर मित्रांनो आपण आता चिकन आणायला चाललो आहे, आणि आज चिकन तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मित्रांनो शेवटच्या दिवशी. त्यासोबत आपल्याला आईने एक तांब दाखवलेली, एक मोठी आणि एक छोटी तांब आहे. छोटी तांबीला आपण फ्राय करणार आहोत, मोठी तांब आई बाजारात विकणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला व्हिडिओला सुरुवात करतो. तर मित्रांनो बघताय आपल्याला 2 तांबी भेटल्या. साईज बघताय एक तांबीची आईच्या हातात दिले बघा, आणि ही जी मोठी आहे ना ती आज शेवटच्या वर्षाला भेटले, म्हणजे 31 तारीख आहे आजची डिसेंबर 2024. तर ही शेवटच्या तारखेला भेटले बघा, मस्त आहे की. आणि ही छोटी भेटली, तिला आपण फ्राय करणार आहोत ना आई. मोठी आईलाच पैसे, आई विकणार आहे. आणि आपण चिकन आणणार आहोत आता, कारण शेवटच्या दिवशी आपण चिकन खाणार आहोत, वार पण मंगळवार आहे. तर ही छोटी फक्त फ्राय करणार आहोत. छोटी फ्राय करताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर ही इकडं आईने पीठ घेतलंय. कसलं आहे पीठ? मैद्याचं आहे. आणि काय बनवतोस? पुऱ्या बनवत आहे. अशा 31 डिसेंबर आहे बघा, मस्त की टोप ठेवलाय, टोपामध्ये तेल टाकलाय. चिकन पण आपण मित्रांनो आणलंय आताच. चिकन पण आपली आई बनवणार आहे आज. पुऱ्या कशा काढते बघा. काढायची पद्धतच असतं पुऱ्या. ह्या निघालेत बघा, असे व्यवस्थित निघाले. कसा हे करत मस्त की त्याला गोल गोल करून लाटणी पण आहे. ताम तल्लीस काय आहे ना. एकटीच आई मेहनत करते आणि आपण व्हिडिओ बनवतो. झालेले आहेत बघताय, रेडी आईने बनवल्या. तेल पण आता गरम होता, म्हणजे गरम झालंय मित्रांनो बघा. गरम गरम पोळी शिजत आहे. आपली आई बनवतय पोळी. आईसाठी एक कमेंट नक्की करा आणि लाईक सुद्धा करा. पोळी बघा कशी फुगतो तेलावरती. तसा पाण्यामध्ये ऊस तरंगत ना, तसा इथं टोपामध्ये पोळी तरंगत आहे. नाही तेल जाम लागतं मित्रांनो, जवळ तुम्हाला दाखवतो. हा पोळी बनवायला तेल लागतं ना. आणि वास एवढा पोळीचा येते ना, असं वाटते पटकन खावं अशी, पण काय नंतर खाणार. तिकडं परडी ठेवलंय. आईने एक पोळी घेतलंय, पोळी बघा बुडबुड बुडबुड करते बघा. म्हणजे जो आतमधला हे असतं ना पोळीचा, जो नरम नरम भाग तो फुगतं लगेच. पापड कसे असतात, पापडाचे जरा डबलने फुगते नाही.
एक तर झालंय, गरम गरम आहे. भरपूर अजून काय काम करायचं आहे आपल्याला. पुढे दाखवतो तुम्हाला. 2-3 राहिलेत अजून पोल्या ते आणि तुम्हाला आजची डेट दाखवते एक्झॅक्ट बघा, डिसेंबर 2024. आणि इकडं बघताय आजची तारीख, म्हणजे आज वार आहे मंगळवार आणि आजची तारीख आहे 31. तर हा शेवटचा महिना आहे. आणि इकडे तुम्हाला नवीन दाखवतो. इकडं नवीन महिना उद्यापासून चालू होणार आहे. बघताय उद्या 1 तारीख आहे, उद्याचा वार बुधवार आहे. तर आपल्याला मित्रांनो व्हिडिओ उद्या बघायला भेटणार आहे, ती पण 11 वाजता. नवीन वर्षाची तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे 31 डिसेंबर. खास आपला आज चिकन बिकन मस्तपैकी खाऊन घेणार आहोत. आणि ह्या दिवसाला तुम्हाला उद्या शुभेच्छा आणि आज सुद्धा शुभेच्छा. इकडं आईची तयारी अजून चालूच आहे. पोल्या काही संपत नाही, 2 राहिले शेवटच्या. आणि आई अजून काम करते. आता परडीत बघते पोल्या किती आहेत. मित्रांनो शेवटची पोली आहे बघा. ही आहे आपली परडी कोळंबीची. ही अर्धी झाले. चला आता पुढचा काम चालू आहे, म्हणजे आता ताम फ्राय बघा मित्रांनो. आपला तवा ठेवलेला आहे. आता तुम्हाला ताम सुद्धा दाखवणार आहे. मस्त साईजची ताम आहे पण, आणि मोठी आहे मार्केटला विकायला नेणार आहे. हिला आपण फ्राय करणार नाही. याची तयारी काय बघा, काम मेहनत करते आहे. चोकुल समोरचा तोडायला लागतो. कटिंग तालायची आहे. मग साईडने असे मीठ मसाला वगैरे बसायला लागतं ना, त्यासाठी असे गॅप करायला लागतं. साईडने धार मारायला प्रॉपर तुम्हाला दिसते की नाही. थोडी सुरीला धार नाही, धार लावायला पाहिजे नाही. घाण काढ, घाण आतमध्ये. मध्ये घाण पण असतं मित्रांनो, घाण पण बोलू असतो. फिश कटिंग करून झाले आपले ताम. इकडे बघताय तांब आहे, टोपामध्ये ठेवलंय मस्त आहे. आणि स्वच्छ करून एकदम फ्रेश स्वच्छ करून आणले. इकडं मीठ आहे, मसाला आहे, हळद आहे, त्याच्यात लसूण टाकणार आहे. इकडं तेल आहे, इकडे इष्टू आहे आपला, आणि इकडे तवा आहे. तर आता पहिला तांब फ्राय आहे, नंतर बघा पुढची प्रोसिजर. इथं लावलाय मीठ तांबीला. थोडं अजून मीठ घेते आई. तिथे तडे पडलेत ना बघा, एक्झॅक्ट मीठ बसतं म्हणजे मित्रांनो. आता घेतलाय हळद, घेते हळद. थोडा मसाला, थोडं पाणी घे. पाणी असतं, तेल आहे. हा डुबुक डुबुक करते, लांब राहू दे, येईल आपल्या अंगावर. तर मॅरिनेट ही बघा तांब आहे. आपल्याला आईने सांगले टाकायला. रवा घेतात, रव्यावर घेऊ ना.
रवा आहे मित्रांनो, थोडासा रव्यावर आपल्याला काय नाही टाकते, टेन्शन नको. रवा मस्त की मित्रांनो लावून घ्यायचा. बघताय समोर तेल आहे. गेली फायनल, ठेवली साईडला. लसूण टाकलं आईने बघा. तेल थोडं टाकायला पाहिजे. एवढ्या लवकरच बघा मस्त पैकी जवळून तुम्हाला दाखवतो. आणि फ्राय केलेली ताम खायला एक नंबर वाटतं. आत्ताच तांबीचा वास येते. एक खुश आहे आपल्याला. एक मोठी ताम पण भेटले, पण कसा माहिती आहे आपण मोठी ताम केली नाही, कारण आज चिकन सुद्धा करायचं होतं. आई बोलते जाऊ दे, एक काय मोठी ताम पण तुम्हाला दाखवू आपण रेसिपी करता काय वगैरे नाही. आपण आणलं मित्रांनो चिकन. आता हे तलायला 4 तुकड्या काढल्यात बघा मस्त की. आता ताम फ्राय तर झाले. एक साईड नाही करपले नाही. तांबीची किक बघा कशी भेटतय. उतरा सर. तलायला आपण आता घेतलेला आहे बघा चिकन. हळद, मसाला बघताय. 4-5 तुकड्या घेतल्यात तलायला. एक लेग पीस आहे त्याच्यात. आणि आपण हे बघताय इष्टो मस्त की पेटलं आहे. टोप ठेवला आहे. तवा होता तो साईडला ठेवला आहे आपण. तिकडे न्यायला आहे. काय आहे चिकन मसाला ना. चिकन मसाला इकडं कालवण बनवायचं म्हणजे रेसिपी मित्रांनो. त्या रेसिपीसाठी भरपूर चिकन आहे. तिकडं फ्रायला तर फ्राय ह्याच्यामध्ये बनवायचे आहे नाही. लसूण मस्त मिक्स केला आहे. जास्त त्याला चिकन काढलं आहे ना. आई पण बदाम खाते बघा. चिकन लांबून दाखवतो तुम्हाला. कपात शिजवत आहे बघा. इकडं चिकन फ्राय बघा कसं झालंय. मस्त आहे की फ्राय. मस्त आहे की वास येते चिकनला. व्हिडिओ बनव बाकी काय नको. तो पण खास आहे. तर सर शिजलेत ना. टेस्ट काय भारी, वास काय भारी येते बरं. एक एक पीस फ्राय झालेला आहे तो उतरवलाय. तेल टाकतंय. आणि इथं थोडासा कांदा आईने टाकलाय नाही. इथं कांदा आणि टॅम्पोटो आहे बघताय कापलेला. चिकन फ्राय करून झालेला आहे. कांदा आणि टॅम्पोटो आईने टाकलाय. आता आपला शेवटचा रेसिपी आहे मित्रांनो, चिकन रेसिपी बघा. मस्तपैकी कांदा बिंदा शिजायला पाहिजे म्हणून आई बघा पळीने मिक्स करत आहे नाही. बघा मित्रांनो लसूण टाकलाय. जास्त आपणच काहीतरी उलाढाले करायला पाहिजे. कांदा शिजला पाहिजे मित्रांनो. मसाला आहे मित्रांनो मसाला. पण चिकन मध्ये टाकलाय. हळद आहे थोडी बघताय. हळद मस्त आपण मिक्स करून गेलाय काय. चिकन मसाला
इकडे टोपामध्ये लसूण, कांदा, टोमॅटो थोडा शिजलाय ना. चिकन त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, रस्सा बनवायचा आहे. चिकन मसाला बघा, चिकन टाकतोय मस्तपैकी. चिकन मसाला पहिला सुकाच कालवायला लागतं चिकन. सावकाश अर्धा टोप पाणी ठेवलंय. मग किती फुल वाईट जरासा 3 माणसा. आता मित्रांनो अर्ध्या तासात तुम्हाला दाखवता बघा, उकल आलाय आपल्या चिकनला. फक्त तर उकल आल्यावर आई बघा मीठ टाकतंय. परत एकदा मीठ टाकल्यावर मिक्स करून घेते बघा आई. फायनली वास येते एवढा ना, जेवूसं वाटते या वासाशी. फायनली बघताय उकल पण परफेक्ट आलाय आणि समोर आई आहे. सगळी मेहनत आईची आहे मित्रांनो. इथं आहे मित्रांनो आपल्याला तांब आहे, कोथिंबीर आहे ना, मस्त याच्यावरती टाकून घ्यायचे आहे बघताय. आणि आहे लिंबू बघा, लिंबू पण मस्त की मारून घेतोय. टेस्ट एक नंबर लागल बघा. आपली डिश बघा, तांबीची डिश बघा एक नंबर. फायनली शिजलाय बघा, उतरवते आई. दाखव. आहा बघा, काचेच्या वाटीत आपल्याला आई चिकन देत आहे मस्त की गरम गरम. इकडे मित्रांनो बघताय तांब आहे फ्राय केलेली, इकडं पोळे आहेत आणि इकडं चिकन आहे फ्राय केलेला. इकडं राईस आहे, इकडं चिकनची रेसिपी बनवली, कांदा लिंबू पण आहे आणि इकडं पाणी आहे मित्रांनो. तर मित्रांनो या जेवायला. 31 डिसेंबर आहे मित्रांनो. आणि मित्रांनो वाजलेत पण 11 वाजलेत, तर जाम भूक लागले. तर ताम पण मस्त आहे आणि हे सगळं आता टेस्ट करणार आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा या जेवायला. पोळे मित्रांनो बघताय आपल्या आईने एवढी मेहनतीने सर्व रेसिपी बनवल्या. इकडे ताम बघताय. पहिल्या मेन गोष्ट आपल्या आईने पोळ्या बनवल्यात, त्याच्यानंतर ताम बनवली आणि नंतर हे चिकन फ्राय केलाय. चिकनची रेसिपी सुद्धा केली आणि भात सुद्धा केलाय. तर काही गोष्टी भात वगैरे दिलं तुम्हाला दिसला नसेल, बाकीचा सर्व दिसला असेल. तर पहिल्या मेन गोष्ट म्हणजे आईची आपण पोळी. आईच्या हाताची चव एक नंबर असतं, सांगूनच प्रश्न नाही. पहिला मेन गोष्ट आपण ताम खाणार आहोत. तिकडं थोडीशी तरी ताम बघा थंड झाले थोडी. ही बघा, या तुम्ही पण खायला. मस्त लागतंय तामचं एक नंबर आहे. आता चिकन सुका खातोय थोडा, एक खातोय थोडा थोडा, कारण भरपूरच भूक लागली आपल्याला पण. भातावर थोडा रस्सा घेतोय चिकनचा. पोळी पण मस्त आहे, रस्सा पण एक नंबर आहे. रश्याची थोडी तुकडी बघा गरमच आहे, आत्ताच उतरवलंय जस्ट.
हे एवढा मला संपला ना तांबीचा, आपण आईला सुद्धा देऊ, आणि आईने पण मेहनत केली. या मित्रांनो जेवायला पटापट. हा तर मित्रांनो फायनली आपण जेवण बिवून आता झालोय आणि आता भरपूरच वाजले, झोप पण करते. तर मित्रांनो आईने मस्त चिकन वगैरे बनवलेला, तांब होती, चिकन फ्राय होता, डबल पोळ्या वगैरे बनवलेल्या, मस्त झालेलं जेवण. आजचं जेवण कसं वाटलं मित्रांनो आपल्याला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ येतील. तुम्हाला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा. चला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.